साहित्य समूहाद्वारा शब्द पंढरीचे आम्ही वारकरी या कार्यक्रमात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न। रविवार दिनांक 6 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथील सदाशिव पेठ, पेरू गेट, भारतीय विचार साधना पुणे या ठिकाणी पुरस्कार सोहळा, पुस्तके प्रकाशन आणि कवी संमेलन असे विविध कार्यक्रम आषाढी एकादशी निमित्त पीपी म्युझिक साहित्य समूहाद्वारा आयोजित करण्यात आलेले होते। सुरुवातीला विठ्ठल रखुमाई पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विठ्ठल नामाचा गजर करून वातावरण भक्तिमय झाले होते। त्यानंतर साहित्य, गीत, शिक्षण आदी क्षेत्रांतील व्यक्ती व संस्थाचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। यावेळी मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार, साहित्यिक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना त्यांच्या सध्या यूट्यूबवर प्रसारित झालेल्या गाण्याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे उत्कृष्ट गीतकार म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। तसेच संजय वेदपाठक यांच्या पुणेरी पाच्या, ज्योती कडू यांच्या वेद अंतर्मनाचा व प्रातिनिधिक बालकाव्यसंग्रह साजिरी या तीनही पुस्तकांचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला। पीपी समूहाचे श्रीराम घडे यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले, आतापर्यंत 155 गाणी यूट्यूबवर प्रसारित करण्यात आली, त्यापैकी 110 गाणी गायक विकास साळवे यांनी गायली आहेत। संजय वेदपाठक, ज्योती कडू आणि बालपुस्तकाचे प्रकाशक योगेश हरणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली। मान्यवरामधील अभिनेता हंसराज जगताप यांनी सांगितले की साहित्यिकामुळेच आपले संस्कार, परंपरा जिवंत आहेत। यावेळी महाराष्ट्राचे हास्यकवी बंडा जोशी यांनी आपल्या विनोदी भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले व कार्यक्रमात हास्याचे फवारे उडविले आणि सांगितले की सुंदर हास्य ही सर्वात सुंदर गोष्ट आहे, अनेक विनोद सांगून सर्वांना हसविले। कविता म्हणजे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय असणे होय। जगात सर्वात मूल्यवान वेळ आहे। कविता सादर करताना ज्या ओळींना रसिक टाळ्या वाजवून साथ देते, अशा ओळी ठेवून ज्या ओळींना टाळ्या वाजवून दाद मिळत नाही त्यावर फुली मारून कविता पुन्हा लिहा, जरूर दाद मिळेल। शब्दात सामर्थ्य असते। मान्यवर आधुनिक बहिणाबाई विमल माळी म्हणाल्या, माझे वडील वारकरी संप्रदायाचे वारी करीत असत, त्यांच्या गेल्यामुळे मी कविता करू लागले। जीवनातील आनंद टिपून घ्या, कोणताही माणूस पूर्ण नसतो, कवीला पक्ष, जात नसते। कवितेतून समाज प्रबोधन करावे। आई ही अशी शाई आहे की ती कोणत्याही यंत्राने पुसली जात नाही। शेवटी अध्यक्ष शरदचंद्र काकडे देशमुख यांनी सांगितले की मी आतापर्यंत 8 शाळा काढल्या आहेत। कोरोना काळात आई वडील मरण पावले अशा 33 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली आहे व एक विनोदी कविता सादर केली। या प्रसंगी शरदचंद्र काकडे देशमुख, बंडा जोशी, अभिनेता हंसराज जगताप, विमल माळी, संजय वेदपाठक हे मान्यवर उपस्थित होते, तर श्रीराम घडे, गौरव पुंडे, योगेश हरणे, श्रीशैल सुतार, विकास साळवे, ज्योती कडू, मयुरी पुंडे, गौरी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। श्रीशैल सुतार यांनी खुमखुमीत मनोरंजनात्मक, अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन केले, तर भारत कवितके, दशरथ हायगुडे, वसुधा नाईक, इतर पुरस्कारार्थी, कवी कवयित्री मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.